तासांपासून तिथे ईव्हीएम मशीन बंद पडलेली आहे। बघा, राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडलेत। गडचिरोलीमध्ये देखील 2 तासांपासून मतदान प्रक्रिया खोळंबलेली आहे। सकाळचे 10 वाजता आणि 10 वाजेपर्यंत इथं ईव्हीएमचं मशीन बंद आहे। 2 तास हे मशीन बंद असल्याचं कळतंय। हा कुठे प्रकार घडलेला आहे तर शासकीय विज्ञान महाविद्यालयातला हा सगळा प्रकार आहे। बूथ क्रमांक 13 वर 2 तास झालं ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला आहे। राज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत। आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। आपण गडचिरोली येथील शिवाजी शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे आलेलो आहोत आणि या महाविद्यालयामध्ये आपण बघू शकता मतदान करण्याकरिता या ठिकाणी नागरिक रांगेमध्ये उभे आहेत आणि या ठिकाणी 1-1.5 तास मशीन मध्ये बिघाड आल्याची माहिती या ठिकाणी येत आहे। आपल्यासोबत काही मतदान करत आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया की काय समस्या आहे। मशीन मध्ये बिघाड झाली होती, काय म्हणणार? मशीन बिघडत राहणार तुम्हाला कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागला? त्रास आता वोटिंगसाठी त्रास लागतो ना, वोटिंग टाकणार असा। किती वेळ मशीन बिघाड पडली होती? गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत। आज मतदान बघा, गणेश शिंगाडे यांनी हा आढावा घेतलेला आपण बघतोय। गेल्या 2 तासांपासून ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। आपण पाहतोय की याच्यामुळे मतदारांवर फार मोठा परिणाम होऊ शकतो। बातम्या आता कोल्हापूरमधून। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।